मनोज जरांगे यांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये पोहोचलंय। ऑगस्टमधील आंदोलनासाठी आझाद मैदानाची पाहणी केली गेली आहे। 29 ऑगस्ट पासून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं मुंबईमध्ये आंदोलन सुरू होणार आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे पुन्हा आंदोलन करणार आहेत। समाजाच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आता पुन्हा एकदा मराठा समाज हा आक्रमक झालेला पाहायला मिळतोय आणि येत्या 29 ऑगस्ट पासून हा मराठा समाज रस्त्यावर उतरणार आहे। आपण जर पाहिलं तर आज मनोज जरांगे पाटील यांचं जे शिष्टमंडळ आहे ते आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी आलेलं आहे। आझाद मैदानाची पाहणी केलेली आहे, त्याचबरोबर जे पोलीस स्टेशन आहेत त्यांना देखील निवेदन देणार आहेत। आपण जर पाहिलं तर महिला असतील पुरुष असतील मोठ्या संख्येने मराठा समाज हा एकवटलेला पाहायला मिळतोय। शिष्टमंडळ आहे, अनेक मराठा कार्यकर्ते देखील ते आलेले आहेत आणि आझाद मैदानाची पाहणी करत आहे। सकाळी 5:30 वाजता आझाद मैदानावर हे मराठा समाज आलेला आहे। आज तुम्ही मोठ्या संख्येने ते मैदानाची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। किती लोक आलेली आहेत आणि नेमकं काय आहे तुमचं? आम्ही 400-500 गाड्या आलेल्या आहेत। समाज बांधव मुंबईची या ठिकाणी समाज बांधव येणार आहेत, त्यांना तुम्हाला आम्ही सविस्तर मार्गदर्शन करू। आम्ही बीड आणि जालना जिल्ह्यातून आलोय। जवळपास 1000 गाड्या आमच्या तिकडून आलेल्या आहेत आणि 10,000 पेक्षा जास्त लोक आलेले आहेत। ह्या मैदानाची पाहणी करणार आहात। पाहणी केल्यानंतर कधीपासून आंदोलन सुरू होईल? मनोज दादा जो निर्णय घेतील ते सगळे मावळे घेणार आहेत। आम्ही सगळे महाराष्ट्रातून इथे याची पाहणी करायला आलो आहोत आझाद मैदानाची आणि मनोज दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। कॅमेरामॅन सुरेश सह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।